सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कर्जत तालुक्यातील राजेवस्ती येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील सार्थक सतीश भापकर या युवकाला बारामती येथे कंपनीत मुलाखतीसाठी सोमवारी सकाळी बोलवलं होतं। त्यासाठी दुचाकीवरून सार्थक व त्याचा मोठा भाऊ विवेक चालले असताना कर्जत बारामती रस्त्यावर राशीन शिवारामध्ये राजेवस्ती परिसरात सकाळी 7 वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बिघाड झाल्यामुळे 2 ट्रॉलीसह थांबलेला होता। संगमनेर शहरातील मदिना नगर परिसरात गल्ली क्रमांक 4 मध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर संगमनेर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। या कारवाईत तब्बल 700 किलो गोमांस जप्त करण्यात आलं असून एकूण 2,25,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे। पारनेर तालुक्यातील हंगा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत 4 सराईत गुन्हेगारांना अटक केलं असून त्यांच्याकडून कटावणी, ऍडजस्टेबल पाना, गलोल, दुचाकी असा सुमारे 50,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत एक जण पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। रोटावेटरद्वारे शेतात मशागत सुरू असताना रोटावेटरमध्ये अडकलेले गवत काढत असताना रोटावेटर अंगावर पडून कृषी पदवीधर शेतकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे घडली आहे। पुनतगाव येथील युवराज दिलीप वाघचौरे हा काल सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर मारण्याचं काम चालू असताना रोटावेटर मधील गवत व माती काढत असताना रोटावेटर अचानक अंगावर पडून जागीच मृत्यू पावला। शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय। शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक आशुतोष डहाळे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडताना सत्तेचा अहंकारामुळेच युती झाली नाही असा आरोप केलाय। जनतेने भाजपाच्या गर्वाला नकार देत शिवसेनेला कौल दिला असा दावा त्यांनी केला। नगराध्यक्षा मायाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास डहाळे यांनी व्यक्त केला। शेवटी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी शेवगावकरांचे आभार मानले। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या आशीर्वादाने आम्ही शिवसेनेचा उमेदवार इथे शेवगाव नगरपालिकेत दिला होता। साहेबांनी सगळ्याला खूप फ्री हँड दिलेला आहे। पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करायचा तो केल्यानंतर साहेब ताकद देण्यात कुठे कमी पडत नाहीत। आता झालेल्या निवडणुकीत आपणही पाहिलं असेल की शेवगाव शहरात जो चमत्कार घडला आहे तो एकदम म्हणजे अनाकलनीय आहे लोकांना, पण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती। आमच्याकडे सगळे नौके चेहरे होते, त्यामुळं एक शिंदे साहेबांवरचा विश्वास हा सिद्ध झालेला आहे। सॅलरी डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। L&T फायनान्स कंपनीच्या ट्रॅक्टर कर्ज वितरण प्रकरणी मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 65 कर्जदार व 4 सेल्स एक्झिक्युटिव्ह अशा एकूण 69 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संगमनेर तालुक्यातील दाड खुर्द परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीला अखेर काही प्रमाणात लगाम लावण्यात आलाय। सर्जेराव तुकाराम जोशी यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय।
हे वृत्त समजताच येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. नगर मनमाड राज्य महामार्गावर आज सकाळी भरधाव माल ट्रक थेट रावरी बस स्थानकासमोरच्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसला. क्षणातच आरडाओरडा, धूळ आणि भगदाडाचे दृश्य निर्माण झालं. 3 टपऱ्या अक्षरशः जमीनदोस्त झाल्यात. दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय. यात सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. माल ट्रक सकाळी सुमारे 7 वाजता रावरी फॅक्टरी करून नगरच्या दिशेने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं. अवघ्या काही सेकंदात ट्रक थेट बस स्थानकासमोरच्या टपऱ्यांवर आदळला. पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे मध्यरात्री 6 दरोडेखोरांनी घरात घुसून शेतकरी कुटुंबातील महिलांसह 3 बेदम मारहाण केली आणि सुमारे 8.5 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ आवाज आल्यानंतर पत्नी सुरेखा यांनी घरासमोर जाऊन पाहिलं असता ओट्यावर 2 व घराबाहेर 4 असे 6 संशयित दिसून आले. काही क्षणातच दरोडेखोरांनी सुरेखा यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतला. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर चाकण या मार्गेच झाली पाहिजे. यात कुठलाही बदल केला तर खबरदार. नाशिक पुणे महामार्गावर चाकण किंवा आळेफाटा येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करू. सिन्नर ते राजगुरुनगर भव्य व्हेकल मार्च काढू आणि हा प्रश्न केंद्रस्थानी आणू असा इशारा नगर, नाशिक आणि पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी सरकारला दिलाय. त्याआधी टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.